उडवून लावलं म्हणजे इग्नोर केलं. त्यांना वाटलं बकवास करते, तर त्यांनी इग्नोर केलं. नंतर मी खरंच घेऊन आली, ते सदमेमध्ये गेले. कळलं. मग काय झालं? मग मम्मीला मी आधीच सांगून ठेवलेलं, तर मम्मीचा पार्लर आहे, तर ती तिथून आली आणि ही इन्फो का दिलीस? अरे म्हणजे मम्मी आली ह्याच्या आयब्रोज करते आधी, खूप वाढलेत. म्हणजे ती घरी नव्हती. हा मम्मी. आय हॅड टू कॉल हर, म्हणजे सो दॅट शी कुड ब्रेक दी आईस असा. तर ती आली आणि मग हळूहळू मग ती पप्पा तर एकदम शांतच होते. नंतर मम्मी बोलली काहीतरी बोला तरी, काहीतरी विचारा तरी. ते काय विचारतच नव्हते. आणि तेव्हा म्हणजे हा माझ्याबरोबर जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा तो मराठी बोलायला लागला ना. थोडं जास्त, म्हणजे बोलतो ना अजून हे आता जेवढं बोलतो तेवढं तो बोलायचा नाही पहिलं. तर तेव्हा तू काय सेल घातलीस त्यात? म्हणजे माझ्या नीट काम नाही करत आहे, ड्युरासेल टाकते. ठीक आहे, मग तू घेऊन आलीस. हा. तर नंतर पप्पांनी त्याला विचारलं कुठे राहतो काय, तर ह्याने एकदम लिटरली माय सेल्फ बोलतात ना, माझे नाव भरत आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग बाबा काय म्हणाले, भैया गोरेगाव जाओगे? ए काय रोमॅन्टिक स्टोरी सांगते. हा. तर मी लिटरली अशी बसलेली आणि मी खूप कंट्रोल करत होती. मला हसायला येत होतं, बद्दल मी हसली असते तर मग. पण ते मग ते लोक विचारत होते की कुठे राहतो, भाऊ बहीण किती वगैरे, बस तेवढंच. आणि झालं तेवढंच कॉन्व्हर्सेशन. नंतर हा गेल्यानंतर वगैरे रात्री पप्पाने मला विचारलं, बघ मला तो मुलगा माहिती नाही, तू राहिली त्याच्याबरोबर, तुला करायचंय की नाही? अरे राहिली म्हणजे ओळखते. अरे राहिली नाही स्मृती, सांगतो आपण आपण दोघेच आहोत, ठीक आहे? हां, बाबा बोलले. हां, तर तुझ्यावरती आहे, तुला त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं. असं नाही की नवीन आहे, सगळं चांगलं आहे वगैरे, तसं नाही. तर मी त्यांना फक्त रिप्लायमध्ये हे दिलं आहे की मी सगळं नीट बघितलं आहे. म्हणजे बाबा मी त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, सगळा डेटा हाताळला आहे. तुम्हाला माहिती नाही त्याचा CTC किती मोठा स्वभाव. पण तर नीट म्हणजे विचार केलाय आणि मस्त तुम्हाला सांगितलं. असं नाही की पहिलंच तुम्हाला सांगितलं वगैरे, असं आहे. मी नीट विचार करून हा डिसिजन घेतलाय असं. छान एकदम छान. म्हणजे तू पण छान आहे, बाबा पण छान आहे. ठीक आहे, दोघांसाठी टाळ्या वाजवा.